जिथे सचिन पष्टे याला ते पारितोषिक दिले जात आहे. इथे ते फोटोशूट केलं जात आहे. सचिन पष्टे याने ठोकलेले 4 षटकार, त्याचे 400 आणि अमित पष्टे यांचे 200. चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे जीव्ही स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्ष टीम सचिन स्मृती पिंपरोळी या दोन टीम मध्ये ती मॅच. तिथे पहिलाच बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला, आलाय चौकार 4. राहुल सवरवर अटॅक तो केला जातोय. पहिल्याच बॉलवर चौकार तो ठोकला जातोय. आजच्या दिवसातल्या अंतिम मॅच कडे पुढचा बॉल तिथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सवयत मॅच मध्ये तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 4 असताना पहिले 2 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. पुढचा बॉल इथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव सलगचे 2 बॉल ते डॉट टाकलेत. जिथे सिंगल ती अर्जित होतीये, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये 5. ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. जिथे पुन्हा एकदा घोषित क्षेत्र, तिथे बॉल गेलाय. सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती 6 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. चेंडू जे आतापर्यंत टाकून झालेत ते टोटल 5. अजूनही शेवटचा बॉल तो इथून पुढे शिल्लक आहे या ओव्हर मधनं. राहुल सवरचा आपण अटॅकिंग मारा तो गोलंदाजीतनं पाहतोय. पुढचा बॉल तिथे फटका मोठा, पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक. जिथे षटकार तो दर्शवला गेलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर एका ओव्हरच्या अखेरीस 12.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करतोय प्रताप आलाय गोलंदाजी करण्याकरता. पहिलाच बॉल तिथे निर्धाव स्वरूपानं तो टाकला जातोय. डॉट बॉल उद्घोषणा होतीये. तिथे बॉलला पाठवलाय षटकार 6. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवा दिली या बॉलला पाठवलंय षटकारा करता. 6 धावा षटकार. पुढचा बॉल तिथे षटकार आलाय 6. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल तिथे एक धावती वेगानं कंप्लीट केली आहे. अगदी चांगली रनिंग ते मैदानात आपण पाहतोय. धावसंख्या 34 ती स्कोर कार्ड वर लागली आहे. सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजित भव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तो आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 35 धावा. ती स्कोर कार्ड वर लागली आहे 35 धावा स्कोर कार्ड वर असताना चांगली मॅच ती मैदानात रंगती आहे. सचिन स्फूर्ती पिंपरोडी आणि त्याच्या विपक्ष टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे या 2 टीम एकमेकांच्या विपक्षात ते आपण सध्या खेळताना आपण पाहतोय. सैराज खतीब ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. काल इन ऍक्शन होते या मैदानावर.
सैराज खतीब या इकडे मुख्य मंचाकडे. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सचिन पष्टे तुम्हाला बोलवत आहेत. गुजरात टायटन्स या टीमला सपोर्ट करतात IPL मध्ये सैराज खतीब. जमक्यात मॅच मध्ये जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना, इथे फटका फसलाय, झेल तो जज केला जातोय आणि तिथे झेल सुटलाय. एक धाव डबल ती कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग ती मैदानात आपण पाहतो. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 37 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. पुढचा बॉल जिथे बॉलिंग ट्रॅकवर ना, वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, नॉन प्लेबल चेंडू तो घोषित होतो इथे. इथे पुढचा बॉल तो षटकार. धावसंख्या ती स्कोर कार्डवर लागतीये. 44 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती टोटल धावा असतील त्या आतापर्यंत 44 धावा. चार बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. जिथे विकेट गेली आहे. शेवटचा बॉल तो इथून पुढे असेल. 44 झाल्यात. टोटल 9 धावा आल्या त्याला. नाही 34 नव्हत्या त्या 2 ओव्हरला 35 होत्या. जिथे घोषित क्षेत्र तिथे बॉल गेला आणि सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 45. म्हणजे विजयाकरता इथे 46 धावा त्या इथून पुढे कराव्या लागतील.
आलाय षटकार 6 धावांकरता राहुल सवर्ण चढवलेला हा षटकार 6. जिथे पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय कल्पेश. पहिला ब्लास्ट तो राहुल सवरच्या पाठबंद झालाय. दर्जेदार स्ट्रोक, अफलातून फटका. कंपनीतनं तो चेंडू पाठवा आमच्यापर्यंत. कंपनीत जे बॉल गेलेत ते पाठवा. जाऊयात मॅच मध्ये. 46 धावांचा पाठलाग करण्याकरता 6 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल राहुल सवरच्या विपक्षात. पुढचा बॉल तिथे घोषित क्षेत्र, तिथे बॉल गेलाय. 1 धाव ती कंप्लीट होतीये. 7 या धावसंख्येवर स्कोर कार्डवर ते राहुल सवर या टीम जीवी स्पोर्ट्स सबजे 7 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. बुधावलीच्या स्पर्धेतनं क्वालिफाय झाले होते आणि दर्जेदार खेळ राहिला होता त्या स्पर्धेतनं. आज आपलं नशीब आजमावत आहेत निचोळ्याच्या मैदानावर, जिथे टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी या टीमच्या समोर त्यांना खेळ करावा लागलाय. तिथे 7 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे आणखीन एक बॉल तो षटकाराकरता पाठवलाय. ही ताकद आहे राहुल सवरची. आलाय षटकार राहुल सवरच्या पाठमधना, एक मोठा फटका. तिथे 2 षटकार ते राहुल सवरच्या पाठमधनं आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे आता फटका फसलाय. कल्पेश आलाय, जज केलंय, विकेट जातीय. फलंदाज बाद राहुल सवर, त्याच्या इनिंगला बसलाय पूर्णविराम. पुढचा बॉल जिथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. प्रति ओव्हर मागे जर आपण पाहिलं तर जवळजवळ 15 ची सरासरी जी प्रति ओव्हर मागे. पहिल्या ओव्हरला जिथे आता सध्या तरी खेळ चालू आहे तिथे 13 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. कल्पेश याच्या गोलंदाजीतला शेवटचा आणि अंतिमचा चेंडू तो इथून पुढे हाताळावा लागेल. एक विकेट त्यानं देखील घेतली आहे. पुढचा बॉल तिथे पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक, बॉल जातोय कव्हर वरनं, आलाय चौकार. 4. .50 सरासरीने इथून पुढे 29 धावांचं लक्ष आहे टीम पिंपरोळी या टीमला. सुरेश पष्टे यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेतनं. सकाळी दर्जेदार खेळ त्यांचा राहिला सुरेश पष्टे यांचा. 2 विकेट सकाळी घेतल्या. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट तो त्यांच्या अंगावर दिसतोय आपल्याला. जाऊयात मॅच मध्ये, तिथे आता 12 बॉल आणि 29 धावांचं लक्ष राहिलंय या मॅच मधनं. जिथे विशाल आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
पहिलाच बॉल अक्रॉस द पार्टनर, जिथे बॉलला उडवलंय, बॉलला पाठवलंय, विशालच्या पाठमधनं आलाय षटकार. थांबेल तो विशाल कुठे? आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. आता विजया करता 11 बॉल आणि 23 ची गरज आहे. 11 बॉल 23. अकरा बॉल विजया करता 23 धावांचं आव्हान आहे. समीर जेपस्टे साहेबांकडनं या संपूर्ण स्पर्धेकरता ती पारितोषिक जी आपण पाहतोय, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक जी या स्पर्धेला लाभली आहेत. जर आपण पाहिलं तर ही जागा ज्यांच्या माध्यमातून दिली आहे, वामनजी पवार यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी जी ही संपूर्ण जागा, ग्राउंडची जागा ती खेळण्याकरता उपलब्ध करून दिली आहे, त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा आता स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं, डीप स्क्वेअर लेगला आलेला तिथे विनोद पाटील यांचे सुपुत्र ऐकायला तयार नाही आहेत. आता समीकरण बनलंय 10 बॉल आणि 19 धावा. या षटकाराने या चौकाराने रंगत वाढली आहे. टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे एका बाजूने विशाल तो काउंटर अटॅक करतोय, तो गोलंदाज अमोलवर. या अगोदर राहुल सवरनं 2 षटकार ठोकले होते, राहुल सवरला बाद केलं. आता डोकेदुखी ठरलाय तो विशाल, कारण की विशालच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आलाय. आता इथनं समीकरण बनलंय. येणारे 10 बॉल विजया करता धावांची गरज आहे 19. 10 चेंडू 19 धावा. मॅच बनली आहे, मॅच रंगतदार झाली आहे, जिथे 10 बॉल 19 धावा थांबवण्याकरता सचिन स्फूर्ती पिंपरोळी संघ देखील तयार आहे. जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं विशालच्या विपक्षात चांगला बॉल, कमबॅक करणारा चेंडू होता. इथे निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय, डॉट बॉल तो येतो. इथे येणारे 9 बॉल विजया करता 19 धावांचं लक्ष आहे या मॅच मधनं. 9 बॉल आणि 19 धावा. 9 चेंडू 19 धावा. अमोल गोलंदाजीतनं कमबॅक करावे लागेल, इथनं धावा त्या थांबवायच्या आहेत. स्ट्रॉंग अपील होती, जिथे लेग बाईज स्वरूपाने लेग बाईज आहे. पायाला बॉल लागलाय असं दर्शवलं त्यांनी. धावसंख्या जी स्कोर कार्ड वर आहे सध्या 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल तिथे आपटून टाकलाय, त्या बॉलला पाठवलंय, नो डाऊट षटकार आलाय विशालच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा प्रहार, षटकार. सात बॉल विजया करता 13 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 45 धावा ठोकल्या होत्या. प्रति ओव्हर मागे 15ची सरासरी होती. 46 धावांचं लक्ष असताना आता मॅच 7 बॉल 13 वर येऊन ठेपली आहे, जिथे विशालची बॅटिंग कमालीची राहिली आहे. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे सिंगल ती वेगानं घेतली जातीये, कंप्लीट केली जातीये. इथनं ती सिंगल पूर्ण झाली आहे. आता समीकरण बनलं. येणारे 6 बॉल विजया करता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12. आता निर्णायक षटक आहे. आता हे षटक कोणाला द्यायचं, खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे ती टीम पिंपरोळी समोर. 6 बॉल 12.
यातून विजयी होणारा संघ जो थेट टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे या टीम सोबत आजच्या दिवसात आजची शेवटची मॅच ती खेळताना दिसेल. तर आपण पाहिलं तर या प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता फर्स्ट राऊंडला जर आपण पाहिलं तर सहा बॉल विजया करता 12 धावा. सहा बॉल विजया करता 12 धावांची आवश्यकता आहे. एक धावची वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल का? अमोल आहे कल्पेश होता तिथे क्षेत्ररक्षण करण्याकरता. 2 धावा अगदी एकामागे एक कव्हरला 4 क्षेत्ररक्षक होते. पाच बॉल 10. जिथे झेलला संधी ती निर्माण झाली आहे. पकडो क्या जी तो मॅच झेल सुटलाय. इथे घोषित क्षेत्र तिथे गेलाय. या टोटल 3 मिळतील. चार बॉल आता विजया करता 7 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 ची मॅच होती. 4 बॉल 7 वर आली आहे. 4 बॉल 7 धावांची गरज असताना जिथे विशाल या मॅचचा खरा विशाल हिरो आहे. कारण की अगदी दर्जेदार इनिंग त्यांना साकारली आहे. अजून मॅच संपली नाहीये. मात्र पिंपरोडीकर प्रयत्न करतायत. आजच्या दिवसातनं शेवटची मॅच कोणता संघ यातनं खेळताना दिसेल. सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ प्रतीक्षित आहेत का आपला प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल आजच्या दिवसातनं शेवटची मॅच खेळण्याकरता. तत्पूर्वी येणारे बॉल 4 विजया करता धावांची गरज आहे 7. पुढचा बॉल वेग कमी केला. वा दर्जेदार व्हेरिएशन ते दाखवतोय मैदानातनं. अप्रतिम. जिथे 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी कमी वेगानं टाकला. या अगोदरचा बॉल अगदी दर्जेदार होता. दोन बॉल विजया करता आता 7 धावांची गरज आहे. ज्या मॅचला विशालनं फिरवलं होतं ना तो विशाल अजूनही मैदानात आहे. मात्र आता संघर्ष करतोय. जिथे पकडो कॅच जीतो मॅच झेल घेतलाय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे. जिथे शेवटचा बॉल राहिला. आता गोलंदाजाने जर कोणती चुकी केली नाही ना तर मग ही मॅच
चला लगेच टॉस केला जाईल. टीम पिंपरोळी चला लगेच या, कारण की या मैदानावर लगेच अंधार पडतो.